आत्ता जे वैभव पाटील उभा आहेत त्यांच्या विरोधात माझा सख्खा भाऊ लढला आहे, त्यांच्या मिसेसच्या विरोधात माझी सख्खी वहिनी लढली आहे. मग जर सेटलमेंटचं राजकारण करायचं असतं तर असं घरातलं उमेदवार कोण देऊन सेटलमेंटचं राजकारण करत नाही. तुमची आत्ताची इलेक्शन वडिलांच्या सहानुभूतीवर आहे, त्यांच्या नावावर आहे की तुमच्या कामावर? आज तुम्ही देशभरामध्ये 5,000 लोकसंख्येच्यावर कुठेही जावा, तुम्हाला जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला आमच्या भागातला माणूस दुकानदार, तुम्ही ज्वेलर्स दिसले की तुम्ही जाऊन विचारा तुम्ही कुठलं आहे, ते सांगेल मी महाराष्ट्रातला आहे, सांगलीतला आहे, खानापूरचा आहे, आटपाडीचा आहे. अनिल भाऊ गेल्यानंतर आमचं कुटुंब संपावं या हेतून अनेक राजकारण्यांनी प्रयत्न केले ना. त्या पाठीमागं ढाल घेऊन शिंदेसाहेब उभा राहिल्यामुळे आम्ही आज त्या ठिकाणी एवढ्या शक्तीनं या ठिकाणी उभा आहे. जर आटपाडीतला उमेदवार नसता तर आटपाडीतली स्थिती काय असते? जिल्ह्यानं 3 कॅबिनेट बघितले नाहीत साहेब. आमचा जिल्हा कॅबिनेट मंत्रिमंडळ ठरवत होता. नमस्कार, आपण सध्या आहोत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात. खरं तर सुहास बाबर, वैभव पाटील विरुद्ध राजेंद्र देशमुख अशी इथली तिहेरी लढत. गटातटाचं राजकारण असेल, पाण्याचा मुद्दा असेल, हे इथल्या निवडणुकीतले चर्चेतले मुद्दे. आज आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय नेमकं राजकारण चालतंय, काय नक्की घडतंय सध्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात. सर, स्वागत तुमचं बोलबिडवर. मी 1-2 दिवस झाले इकडे फिरतोय खानापूर आटपाडीत आणि लोकांमध्ये ना एक चर्चा ऐकायला मिळते मला. लोकांमधली चर्चा आहे की इकडे असं राजकारण होतं की जेव्हा नगरपालिकेची निवडणूक असते तेव्हा पाटील गटाची सत्ता, जेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक असते तेव्हा बाबर गटाची सत्ता, जेव्हा आमदारकीची इलेक्शन येते तेव्हा हेच गट एकमेकांच्या समोरासमोर. लोक म्हणतात यांच्यात सेटलमेंटचं राजकारण होतं, सामंजस्याचं राजकारण होतं. नेमकं काय राजकारण आहे तुमच्या मतदारसंघाचं? नाही, अशी अजिबात परिस्थिती नाही. काही लोकांच्या मध्ये ती चर्चा असते, किंबहुना आमचे जे विरोधक आहेत त्यांचं पूर्वी प्रभुत्व फक्त ह्या विटा शहरावरती होतं, नगरपालिकेपुरतं मर्यादित त्यांचं कार्यक्षेत्र आहे. ते नगरपालिका मिळवण्यासाठी त्यांच्या लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हावा, आमच्या लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हावा, किंवा कोणी कोणाचा वाईटपणा घेऊ नये एकट्या विटा शहरापुरतं, म्हणून ती पसरवलेली एक चर्चा आहे फक्त. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. कारण जर सेटलमेंट आमची असते तर ह्यापूर्वी आमची ज्या निवडणुका झाल्या, आत्ता जे वैभव पाटील उभा आहेत त्यांच्या विरोधात माझा सख्खा भाऊ लढला आहे, त्यांच्या मिसेसच्या विरोधात माझी सख्खी वहिनी लढली आहे. मग जर सेटलमेंटचं राजकारण करायचं असतं तर असं घरातलं उमेदवार कोण देऊन सेटलमेंटचं राजकारण करत नाही. ते फक्त फेक नेरेटिव्ह पसरायचं, लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा हा उद्देश आहे त्याच्या पाठीमागं. तुम्ही आत्ता विरोधकांचा मुद्दा काढला, त्यावरूनच प्रश्न विचारतो. आणखीन एक आरोप म्हणा किंवा एक चर्चा अशी सुद्धा होते की पाटील गटाची इथे नाही म्हणलं तरी 10 वर्ष आमदारकीला सत्ता होती. 2 टर्म आमदार होते सदाशिवराव पाटील, आणि त्यावेळेस त्यांनी संस्थात्मक राजकारणाचा बेस वाढवला. मग अशी टीका त्यांच्याकडून केली जाते किंवा एक चर्चा पण होते की बाबर गटाचा जो बेस आहे तो संस्थात्मक राजकारणाचा नाही, किंवा संस्था उभ्या करून रोजगार देणं असेल, नोकऱ्या देणं असेल, तो एक बेस तयार करणं राजकारणाचा, लाभार्थ्यांचा, तो बाबर गटाचा नाही. हे पटतं का तुम्हाला, किंवा त्याबद्दल काय करणार आहे का तुम्ही? नाही, आता 2 गोष्टी आहेत. मुळात ह्या मतदारसंघाची पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे. हा पूर्णतः दुष्काळी तालुका किंवा मतदारसंघ होता. इथली लोक, म्हणजे हा आमचा मुख्य व्यवसाय इथला होता तो गलाई लोकांचा. जे सोने चांदीवाले आमचे, इथं दुष्काळ आहे म्हणून ही लोकं बाहेर पडली. इथं दुष्काळ आहे म्हणून आमच्या आटपाडी तालुक्यातील लोक ऊस तोडी करायला बाहेर जायचे. इथं दुष्काळ आहे म्हणून काही लोक नोकरी कुठे मिळते का, काय काम मिळते का म्हणून बाहेर पडायचे. मुळात संस्थात्मक राजकारण किंवा संस्था उभा करण्यापूर्वी ह्या मतदारसंघामध्ये इथले जे लोक आहेत बेसिक, मुळात इथल्या लोकांचं शेतीवरचं अवलंबित्व प्रमाण खूप मोठं आहे. त्यांना आधी आधार देणं खूप महत्त्वाचं होतं. टेंबू उपसा सिंचन योजना ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी योजना आहे. ती इथं आल्यानंतर आज त्याच्यामध्ये खूप मोठा सकारात्मक बदल झाला आहे. शेवटी असं आहे की संस्थात्मक करताना किंवा संस्था राजकारणानंतर संस्था उभा करताना करायला पाहिजेत, त्याबद्दल काही तक्रार नाही. पण मुळात बेस जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करणार? आता आज विट्यामध्ये MIDC आली. MIDC आले तर उद्योग आले का त्या पट्टीत? नाही आले. कारण 2004ला MIDC आली. 4 पासून 14पर्यंत शाश्वत पाण्याचा कसलाही सोर्स नव्हता. ते शाश्वत पाणी नसल्यामुळं कुठलीही कंपनी आली नाही. आज ती जी अडचण होती, पाण्याचा प्रश्न मार्गी निघाला. आज खऱ्या अर्थानं आमच्या मतदारसंघामध्ये खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहते. आता 2 नॅशनल हायवे गेलेत, एक 3ऱ्या नॅशनल हायवेचं काम चालू होईल. तुम्ही कुठल्याही मतदारसंघात जावा, आता तुम्ही अनायशी फिरता सगळीकडे, ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही मतदारसंघात जावा, ह्या शहरा एवढं किंवा ह्या मतदारसंघा एवढं रस्त्यांची कामं ही कुठंच झालेली नाहीत. आता हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिल्यानंतर मग आपण संस्थांच्या दृष्टीनं आपण वाटचाल करू शकतो. आता त्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या आमदारकीच्या काळात त्यांनी संस्थाच उभा केल्या, म्हणजे फक्त कॉलेजेस उभा केले. त्यांचा दूध संघ आणि त्यांचं जे खांडसरी आहे किंवा ते गुळाचा कारखाना आहे तो उभा व्हायला सुद्धा कधी शक्य झालं, जेव्हा माझे वडील आमदार झाले
त्यांनी ज्याला शाश्वत पाणी आणलं मग त्यांनी ते धाडस केलं. सर, पाण्याचा मुद्दा निघाला आत्ता. खरं तर अख्ख्या महाराष्ट्रात आपण म्हणू टेंबू योजनेची चर्चा होते, प्रचंड चर्चा होते पाणी आलं त्यामुळे. टेंबू योजनेचं सगळं क्रेडिट म्हणू किंवा 99% क्रेडिट हे अनिल भाऊंना जातं किंवा लोकसुद्धा ही गोष्ट मान्य करतात. आणि त्याच्यानंतर अनिल भाऊंच्या निधनानंतर तुम्ही फॉलोअप घेतला, हे पण लोकांना मान्य आहे. या कामाचं कौतुकसुद्धा केलं जातं. पण सर, टेंबूनंतर काय? नाही, आता तुम्हाला ते सांगितलं तोच परत प्रश्न आहे की हा बेसिक एकदा सगळं स्ट्रक्चर तयार झालं की आता विट्यामध्ये MIDC आहे. आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती द्राक्षे आणि डाळिंब आणि ऊस हे 3 मोठे उत्पादित होणारं पीक आहे आमच्याकडं. इथला जो मूळ व्यवसाय आहे तो आहे यंत्रमाग आणि पोल्ट्री. आपण बाहेरून काहीतरी इथं आणण्यापूर्वी ह्या लोकांना आधी कसं सस्टेनेबल त्यांना काय करता येईल. समजा पोल्ट्री आहे, पोल्ट्रीचा खूप मोठा बेल्ट आमच्या विट्याचा आहे. म्हणजे मॅक्सिमम म्हणजे जवळपास माझ्या हिशोबाने 20 लाख बर्ड्स असतील, 20 लाखापेक्षा जास्त अंडी रोज विट्यातून बाहेर पाठवले जातात. हा आमचा मूळ व्यवसाय आहे. तर ह्या धंदा सेटल होण्यासाठी ह्या पूर्वी ज्या अडचणी होत्या, आता ते पाण्याचा प्रश्न मिटला. आता जे त्यांना रॉ मटेरियल लागतं त्या रॉ मटेरियल स्टोरेजसाठी मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांना स्टोरेज, कारण हा धंदा तेजीमंदीचा धंदा आहे. त्यामुळं तिथं आमच्या उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा त्या इंडस्ट्रीजना फायदा व्हावा म्हणून आपण त्यांना बाबा ते गोडाऊन्स उभा करून देणे, कोल्ड स्टोरेज ज्यामध्ये आपण अंडी साठवून ठेवू शकतो, रेट वाढल्यानंतर देऊ शकतो, हा बेसिक आहे. यंत्रमाग, खूप मोठा यंत्रमागाचा बेल्ट विटा आहे. इचलकरंजीनंतर विटा यंत्रमागसाठी फेमस आहे. तर ह्या लोकांना आता त्यांची बेसिक नीड होती किंवा तुम्ही ते ₹1 अनुदान लाईटला द्यावं, वीज बिलामध्ये द्यावं. ते मागच्या वेळेला ह्या शासनानं मान्य करून ते दिलं. इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या ज्या बेसिक अडचणी आहेत, सूतगिरण्या होत्या इथल्या, ह्या सगळ्या ज्या अडचणी होत्या त्या व्यवस्थित करून घेऊन आधी तो सेटल करायचा. आमच्या लोकांना इथले जे नवीन मुलं आहेत त्या नवीन मुलांना त्यांना स्वतः आधी उद्योजक बनवलं पाहिजे असं माझं मत आहे. मग काही स्टार्टअप्स असतील किंवा कृषी प्रक्रिया इथं लवकर होऊ शकतात. समजा डाळिंब आहे, डाळिंबवरती प्रक्रिया करणारे उद्योग इथं उभा राहू शकतात. असे उद्योग किंवा दुधाच्या व्यवसायामध्ये आता ते ज्यावेळेला आमचे विरोधक सांगतात की आमचा दूध संघ आहे, त्याला त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की सुहास बाबरचा दूध संघ नाही आहे, पण सुहास बाबरच्या 2 कार्यकर्त्यांचा दूध संघ मोठा आहे त्यांच्यापेक्षा. आज अमरसिंह देशमुख म्हणून आहेत, त्यांचा दूध संघ मोठा आहे. म्हणजे असं सुहास शिंदे म्हणून आहेत, त्यांचा एक दूध संघ आहे मोठा. म्हणजे असं काय त्यांचं एकट्याच आहे असं नाही. आज ते ज्या बँकेत सांगतात आमची कोऑपरेटिव्ह बँक आहे, विटा मर्चंट्स कोऑप, जे आमच्या आधिपत्याखाली काम करते. अनेक पतसंस्था ह्या इथल्या नवीन मुलांनी स्थापन केलेल्या आहेत. माझ्या हिशोबानं ह्या 2 वर्षामध्ये 100 पतसंस्था झाल्या असतील. ती स्टेबिलिटी, ते आर्थिक उत्पन्न मिळवणं सगळ्यात मुख्य पाणी हा होता. आता खऱ्या अर्थानं आपण ते सगळे करू शकतो. संस्था माझ्यासुद्धा आहेत, छोट्या मोठ्या असतील. त्यांनी ज्यावेळेला कमर्शियल बेस करून संस्था काढल्या त्यावेळेला मी कन्या महाविद्यालय काढलं. समजून घ्या, इथल्या मुलींना ते शिक्षणाला मिळावं म्हणून मी कन्या महाविद्यालय काढलं. आता माझं BMS कॉलेजचं बांधकाम चालू आहे, हे चालू आहे. हा गफलत करतात ते राजकारण आणि संस्था, हा गफलत करतात. यशवंत चव्हाण साहेबांच्या संस्था नव्हत्या, त्यांना अपयशी म्हणायचं का? आराराबांच्या नव्हत्या, त्यांना अपयशी म्हणायचं का? देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नाही आहेत, त्यांना अपयशी म्हणायचं का? मग मुजुमदारांनी सिम्बॉयसिस काढले, त्यांना पॉलिटिशियन म्हणायचं का? नाही म्हणता येत ना तसं. तुम्ही गफलत करताय. आणि रोजगार किती लोकांना दिला तुम्ही? 100, 200, 300, 400. आज पाण्याच्या निमित्तानं तुम्ही जर कधी मुलाखत घेतली कोणाच्या मुलांची, तर तुम्हाला मुलं सांगतील की ऊसाचं उत्पन्न एवढं मिळतं आहे आता की तुम्ही जर 10-20 हजार पगार देणार असाल तर तो मुलगा आता महिन्याला ₹50,000 कमवतो आहे. पण मी असं ते संस्थांच्या विरोधात अजिबात नाही, करायलाच पाहिजे. आणि इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिल्यानंतर आता पहिलं काम विट्यातली MIDC, आटपाडीमध्ये MIDC आम्ही स्थापन करतो आहे. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर MSEBचं काम आता पूर्ण, म्हणजे 10 नवे सबस्टेशन्स उभा केले आपण. पाण्याचं काम संपलं, कनेक्टिव्हिटी, रोडची कनेक्टिव्हिटी वाढली. भविष्यामध्ये सांगलीला एअरपोर्ट व्हावं असं खूप लोकांचा प्रयत्न आहे. आणि एक नॅशनल हायवे आता नवीन जातो आहे. गडकरी साहेबांनी परवा घोषणा केली की मुंबई पुणेपासून बेंगलोरला जातो आहे, तो ह्या मतदारसंघातून जातो आहे. ज्यावेळेला हे नॅशनल हायवेज येतील, कनेक्टिव्हिटी वाढेल, त्यावेळेला आपण कंपनीला इन्व्हिटेशन देऊ शकतो की तुम्ही या, आमची मुलं कॅपेबल आहेत, इथं आमच्या मुलांचं काम होऊ शकतं. सर, एक चर्चा ना, कुठलाही एक मोठा नेता त्यांचं दुर्दैवी निधन होतं त्याच्यानंतर एक चर्चा होते की त्यानंतरची इलेक्शन ही पूर्णपणे सहानुभूतीवर असते, वारशावर असते. सांगली जिल्ह्यात सुद्धा आपल्याला असा पॅटर्न दिसून आलेला आहे किंवा महाराष्ट्रातच हा पॅटर्न दिसून येतो. तुमची आत्ताची इलेक्शन वडिलांच्या सहानुभूतीवर आहे, त्यांच्या नावावर आहे की तुमच्या कामावर आहे? आता गंमत म्हणून सांगतो, मला कोणाला ते आरोप करायचं नाही ह्या विषयावरती. आमच्या जिल्ह्यामध्ये हे 4थं कुटुंब असं आहे की अशा कुटुंबावरती प्रसंग आला आहे. जयंत पाटील साहेबांचे वडील म्हणजे राजाराम बापू जेव्हा गेले तेव्हा ते शिकायलाच बाहेर होते. त्यांना आणलं आणि त्यांना त्यांच्या पार्टीनं त्यांना आमदार केलं. आराराबांच्या कुटुंबावरती दुर्दैवानं प्रसंग आला.
रोहित पाटील ज्याला खूप लहान होते, त्यांचं वय बसत नव्हतं, सुमन काकांना आमदार केलं. पतनराव कदम साहेब गेले, विश्वजित कदम सक्रिय होते राजकारणामध्ये, त्यामुळे त्यांच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही. पण माझ्या बाबतीत मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की मी ह्यापूर्वी आत्ता पहिल्यांदा निवडणुकीला उभं राहिलं असं नाही आहे. मी पंचायत समितीला उपसभापती म्हणून काम केले, बरोबर. जिल्हा परिषद उपसभापती म्हणून उपाध्यक्ष म्हणून काम केले, आणि त्या दोन्ही काळामध्ये माझा ह्या मतदारसंघातल्या मॅन टू मॅन कॉन्टॅक्ट आहे. ह्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांशी माझा संपर्क आहे. मी प्रचंड काम त्या 10 वर्षामध्ये केलं आहे. आणि अनिल भाऊंच्या पश्चात ह्या 8 महिन्यामध्ये मी 1350 कोटी ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणलेत. आता आम्ही दोघंही एका तराजूत होतो. आत्ता जे कॅन्डिडेट माझ्यासमोर आहेत, आम्ही तेही सत्तेत होते, मीही सत्तेत होतो. म्हणजे त्यांचे वडील होते, माझे वडील नाही, तेवढाच फक्त फरक आहे. हे सगळं करत असताना आम्हाला दोघांना समान संधी होती. ते अजितदादांच्या बरोबर होते, ते DCM होते, मी CM साहेबांच्यावर होतो. मी 1350 कोटी आणलो, त्यांनी ₹1 आणलेला नाही. समान संधी आहे. मग मी वारसा सांगायला माझ्या वडिलांचं मला लाज वाटायचं काही कारण नाही, पण मी कर्तृत्वाचा वारसा सांगतो. मी केलं आहे. मग तुम्ही कुणालाही विचारा. मी पंचायत समितीला असताना पंचायत समिती राज्यात पहिली आणली होती, जिल्हा परिषदला असताना तसंच काम केलं होतं. ज्या डिपार्टमेंटचं काम माझ्याकडे होतं, कृषी आणि पशुसंवर्धन हे डिपार्टमेंट योगायोगाने मला मिळालं होतं. आणि तिथं जे काम केले, पूर्वी असं होतं की दुर्लक्षित डिपार्टमेंट असायचं. आता असं काम केले की ते डिपार्टमेंट मिळवून भांडतात लोक. इतक्या चांगल्या पद्धतीने काम केलं. वारसा आहे, पण फक्त सहानुभूतीवर निवडणूक अजिबात नाही. फक्त सहानुभूती असते तर वेगळ्या पद्धतीने निवडणूक केली असते. आज तुम्ही जर जाणवलं तर लोकांनी निवडणूक हातात घेतली. तुम्ही ही निवडणूक बघा, आणि लोक माझ्या पाठीमागं, म्हणजे मी जनतेचा उमेदवार आहे. मी आता एका पक्षाचा कुठल्या गटातटाचा उमेदवार राहिलेलो नाही. लोक अनिल भाऊंच्या बाबतीत सहानुभूती असू शकते आणि असायलाच पाहिजे, त्यावर काही तक्रार नाही. पण माझं कर्तृत्व पण आहे आणि ते वेळोवेळी सिद्ध केलं आहे. फक्त संस्थात्मक हा एक पार्ट झाला, त्यात सगळं राजकारण मोजता येणार नाही. तुम्ही आत्ता एक उल्लेख केला पक्षाचा, गटाचा, लोकांचा. त्यावरूनच एक प्रश्न विचारतो. सांगली पॅटर्नची ना सगळ्या राज्यात चर्चा होते. विशाल पाटलांनी एक वक्तव्य केलं होतं काही दिवसांपूर्वी. त्यांचं असं म्हणणं होतं की लोकसभेला तुमच्याकडून त्यांना मदत झाली आणि ते असं म्हणाले की विधानसभेत आपण सुहास भैयांना लीड देऊ. त्याच्यानंतर विसापूर सर्कलमधल्या लोकांशी जेव्हा बोलतो तेव्हा ते म्हणतात की पक्ष वगैरे आमचं राजकारण वेगळं असतंय. इथं आबांचा गट भैयांच्या पाठीमागं उभा राहणार, का तर आबांचे आणि भाऊंचे चांगले संबंध होते. काय तुमचा सांगली पॅटर्न, काय राजकारण चालतंय हे? सांगली पॅटर्न वगैरे हा काय नाही आहे इथं. विशाल पाटील खासदारकीला उभं राहिले तेव्हा आमच्या काही लोकांनी मदत केली असेल. मी असं म्हणजे माझा तर आदेश अजिबात नव्हता. फक्त ह्याचा गैरफायदा घेऊन जे BJPचे वोटर्स आहेत त्यांना फक्त हे लोक जाऊन सांगतात की सुहास बाबुरांनी विशाल पाटलांना मदत केली. आता वास्तव असं आहे की ज्यांनी आरोप केले त्यांचेसुद्धा काही लोक विशाल पाटील यांच्याबरोबर त्यावेळेला फिरत होते. हां, थोडा आटपाडी तालुक्यामध्ये आमचा आणि BJPचा थोडा संघर्ष होता ग्रामपंचायत लेवलला. त्यामुळे त्या लोकांचं अटॅचमेंट झालीच नाही. त्या लोकांनी काही थोड्या अधिक प्रमाणात विशाल पाटलांना मदत केली, पण आमचा आदेश असा नव्हता. आम्ही क्लिअर कट BJP बरोबर होतो. पण त्यावेळेला एक वेगळा मूडमध्ये निवडणूक गेली होती. म्हणजे जिथं BJPचं पॉकेट आहे तिथंही विशाल पाटील थोडे प्लस गेलेले दिसत आहेत. त्यामुळं असा काही पॅटर्न अजिबात नाही. आबांच्या कुटुंबाची आणि आमची खूप म्हणजे राजकारणाची सुरुवात आबांची आणि अनिल भाऊंची एकत्र झाली. जिल्हा परिषदपासून सुरुवात झाली. कसलीही दोघांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती, आर्थिक परिस्थिती नव्हती. म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, ते ज्याला मुंबईला जायचे दोघंजण, त्याला जायला गाडी नसायची त्या दोघांच्याकडं. तर ते आमच्या पोल्ट्रीचे अंडे ट्रक जायचे, त्याला पूर्वी ट्रक होते ते हुडाचे ट्रक होते. त्याला असं लोखंडी बारमध्ये असायचा. अच्छा. त्याला ते असं कापड बांधून पाळणा करून त्यात बसून जायचे आबा आणि अनिल भाऊ. अशी राजकारणाची सुरुवात आहे. ते अगदी शेवटची त्यांची विचारधारा 14 साली पक्ष वेगळे झाले असतील, पण निश्चितपणे त्यांचं मैत्री मात्र हे आयुष्यभर त्यांनी जपली होती. मागच्या ह्या 10 वर्षाच्या निवडणुकीमध्ये तिथं कसं आहे, त्या 21 गावामध्ये आजही आमची पार्टी नाही किंवा आमच्या विरोधकांची पार्टी नाही. तिथं आबांचा गट आणि संजय काकांचा गट असं. मग ते थोडंसं आमचे विरोधक हे संजय काकांच्या गटाकडे झुकलेले असतात. त्यामुळं काय त्यांचं आणि ह्या 5 वर्षामध्ये इतकं प्रचंड काम त्या 21 गावात केलं आहे. त्या कामासाठी आणि भाऊंच्या प्रेमासाठी लोक कदाचित माझ्या पाठीमागे उभा आहेत तिथले. आपण आत्तापर्यंत 2 उमेदवारांच्या सामन्याबद्दल बोललो. तिसरे उमेदवार सुद्धा रिंगणात आहेत, राजेंद्र देशमुख. त्या आटपाडीमधून आहे, आटपाडीचे ते तिकडचे आटपाडीचे उमेदवार म्हणून त्यांची सुद्धा चर्चा आहे. काय वाटतं, राजेंद्र अण्णा उभे आहेत, कुणाला फटका देतील? तुम्हाला देतील, वैभवदादांना देतील? आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर आटपाडीतला उमेदवार नसता तर आटपाडीतली स्थिती काय असते, किंवा आटपाडीचं काय गणित असतं? मग आटपाडीतला उमेदवार नसता तर मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात मलाच तिथले लोक त्या लोकांनी मदत केली असते. कारण काम खूप केले, प्रचंड काम ह्या 10 वर्षामध्ये आटपाडी शहरामध्ये किंवा आटपाडी तालुक्यामध्ये झालं आहे. पण आत्ताही मला असं वाटतं
की कुणाला फटका बसतोय, कुणाला मदत होते हे 23 तारखेला कळेल. पण लोक आता ह्या सगळ्याच्या पुढे गेलेत. लोकांनी ठरवलं की आता काय करायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं तरुण पिढीचं असं झालं आहे. तरुण पिढी आता त्यांना तरुण पिढीनं पार्टी किंवा कुणाचा गट हे थोडंसं नको आहे त्यांना आता. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही काम दाखवा आणि आमच्याकडे मतं मागायला या. मग आता तसं हिशोब केला तर सगळ्यात जास्त काम आपलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं बाजूला ठेवून लोक माझ्याबरोबर राहतील. तुम्ही तरुणांचा उल्लेख केलात आत्ता. मगाशी सुद्धा तुम्ही गलाई कामगारांबद्दल बोलला. तुमच्या मतदारसंघात फिरताना काल एक माणूस भेटला मला. तर त्यांनी असं सांगितलं की माझा मुंबईत व्यवसाय सोन्याचा, माझा दुबईत व्यवसाय. म्हणजे इथली माणसं दुबईत जाऊन व्यवसाय करतात, मुंबईत जाऊन व्यवसाय करतात. कौतुकाची गोष्ट आहे, तिथल्या अर्थकारणाला चालना मिळते. पण हेच सगळे व्यवसाय आपल्या खानापूर आटपाडीमध्ये व्हावेत असं वाटतं का? आणि त्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का? की हे स्थलांतर हतबलतेतून नाही आहे, हे व्यावसायिक स्थलांतर आहे. पण हे न होता हे आपल्याच तालुक्यात व्हावं, इथेच ती इकोसिस्टीम उभी राहावी असं वाटतं का कधी? आता तुम्हाला परत गंमत सांगतो. पाणी नव्हतं म्हणून हे लोक बाहेर पडले होते. हा गलाई व्यवसाय किंवा सोनं मेल्ट करून देणं हा पूर्वी मारवाडी लोकांचा व्यवसाय होता. आमचे लोक पहिले गेले होते ते गोदीमध्ये काम करायला गेले होते. तिथलं काम जसं मिल्स बंद पडत गेल्या त्याच्यानंतर त्या लोकांनी ह्या लोकांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना ती जबाबदारी दिली. आमचे लोक त्यात पारंगत झाले आणि त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे हा व्यवसाय करण्याला सुरुवात केली. आज तुम्ही देशभरामध्ये 5,000 लोकसंख्येच्यावर कुठेही जावा. तुम्हाला जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला आमच्या भागातला माणूस दुकानदार तुम्ही ज्वेलर्स दिसले की तुम्ही जाऊन विचारा तुम्ही कुठलं आहे ते सांगेल मी महाराष्ट्रातला आहे, सांगलीतला आहे, खानापूरचा आहे, आटपाडीचा आहे, मानखटावचा आहे असं तुम्हाला सांगेल तो. तर हे पूर्वी हातबलतेतून झालं होतं. पण वास्तव असं आहे की खूप मोठा कमांड ह्या व्यवसायावरती आमच्या लोकांनी मिळवले. पाणी येण्यापूर्वी तुम्ही आता जे बंगले बघताय किंवा आमच्याकडे जी सुबत्ता बघताय ही सगळी सुबत्ता ह्या गलाई व्यावसायिकांची होती. गलाई व्यवसाय ह्या भागात येऊ शकत नाही. गलाई व्यावसायिक आमचे आहेत ते बाहेरच राहणार. कारण तो व्यवसाय एका एवढ्या छोट्या गावापुरता किंवा तालुक्यापुरता मर्यादित नाही आहे. तो देशभर विखुरलेला आहे. आज आमचे लोक दुबईमध्ये आहेत, साऊथ आफ्रिकेमध्ये आहेत. ते तिथं जाऊन त्यांनी त्यांचं बस्तान बसवलं. पण गलाई व्यवसाय सोडून आता ह्या मतदारसंघामध्ये मी तसं तुम्हाला मगाशी सांगितलं की आता खऱ्या अर्थानं आधी आमचा मुलगा इथला व्यवसाय करायला सुरू झाला पाहिजे. माझ्या माता भगिनींना आज काही असे आहेत की घरगुती व्यवसाय. आज आमच्या बचत गटांचं खूप मोठं काम आहे. त्या बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित होणारा माल विक्रीसाठी पुढे पाठवणं हा बेसिक गोष्टी आहेत सगळ्या. आणि इथला मुलगा एकदा त्याची मेंटॅलिटी व्यावसायिक झाली की त्याला मदत करणं, त्याचे व्यवसाय उभा करून देणं आणि मग MIDCच्या माध्यमातून मोठे मोठे प्रोजेक्ट सगळे आणणं, जे आपल्याकडे बंद होतं, काय टेक्निकल अडचणीमुळे बंद होते ते सगळं सुरू करणं, ह्या गोष्टी आपण त्यात करायच्या आहेत. समोरचे जे उमेदवार आहेत वैभव पाटील, ते आत्ता आहेत शरद पवार गटाकडून. अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे की शरद पवार वातावरण फिरवू शकतात, जे त्यांनी लोकसभेला केलं. एक कुठेतरी सुप्त लाट आहे, तुतारी चिन्हाचा प्रभाव आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. जी फाईट आहे ती जर एकास एक आपण धरली की राजेंद्र अण्णा जरी फाईटमध्ये आहेत, ते तिसरे उमेदवार, आणि एकास एक ती तुमच्या दोघांमधली फाईट आहे. या सगळ्या चित्रात वैभव पाटलांच्या मागे शरद पवार आहेत. या फाईटकडे कसं बघता? नाही, काय झालं तुम्हाला सांगतो मी. म्हणजे ते एथिक्स वैभव पाटलांनी सांभाळलेले नाहीत राजकारणातले. त्यामुळं तो बेनिफिट त्यांना मिळेल असं मला अजिबात वाटत नाही. कारण कसं आहे, ते पूर्वी 95ला भाजपमध्ये होते, परत राष्ट्रवादीमध्ये आले, परत काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमधून परत राष्ट्रवादीत गेले, BJPमध्ये यायचा प्रयत्न झाला, परत सत्ता बदलल्यानंतर अजितदादांच्याकडे आले आणि आता ज्यावेळेला अजितदादा अडचणीत आले त्यावेळेला ते पवारसाहेबांच्याकडे गेले. त्यामुळे पवारसाहेबांच्या बाबतीत एखादी सहानुभूती जर असेल महाराष्ट्रामध्ये किंवा पवारसाहेबांच्या बाबतीत जो आदर आहे, तो आदर, ती सहानुभूती यांना अजिबात मिळणार नाही. कारण तुम्ही आज बघताय म्हणजे आराराबांचा गट तुम्ही म्हणताय माझ्या पाठीमागं आहे किंवा आज पेपरला पण एक बातमी आली की तो सगळा माझ्या पाठीमागं उभा आहे. ह्या उमेदवारावरती विश्वास नाही कुठल्याच पक्षाचा. ना भाजपचा आहे, ना काँग्रेसचा आहे, ना राष्ट्रवादीचा आहे. कारण खात्री काय, समजा ही निवडणूक झाली तर तिथे राहतील का नाही याची खात्री नाही. दर 6 महिन्याला थोडंसं 2004ला आणि 9ला अनिल भाऊंचा पराभव झाला ह्या विधानसभा मतदारसंघात. 14ला सगळ्या देशात मोदी लाटेची चर्चा झाली आणि त्यावेळेस अनिल भाऊंना 14 असेल किंवा 19 असेल शिवसेनेकडून संधी मिळाली आणि उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस 14ला संधी दिली. 14ला ते निवडूनसुद्धा आले. मग 2022ला असं काय घडलं होतं की अनिल भाऊंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली? काय झालं, काय होतं तेव्हा नेमकं? 4ला आणि 9ला आमचा पराभव झाला. 14ला मोदी साहेबांची लाट होती, पण तुम्हाला आठवत आहे का बघा की आम्ही शिवसेनेमधून लढत होतो आणि सगळे पक्ष वेगळे लढले होते. बरोबर. पण BJP बरोबर त्याला अलायन्स नव्हते. हां, पण तेव्हा काँग्रेस विरोधी लाटेची चर्चा होतीच. येस. त्यात आपण चांगल्या मताने निवडून आलो आणि जे निवडून आलो ते लोकांना मी अपील केलं होतं की, कारण मी 2012 साली उपसभापती होतो पंचायत समितीचा, त्यावेळेला पिण्याचे पाणी टँकरनं चालू होतं. त्यामुळे त्या लोकांच्यामध्ये दुष्काळ हा संपला पाहिजे आणि लोकांना विश्वास बसू लागला की अनिल भाऊ पाणी आणू शकतात. त्यामुळे त्यांनी लोकांनी मदत केली आणि आपण आमदार झालो. 2017पर्यंत
टेंबू उपसा सिंचन योजना ही 5 टप्प्यांची होती, ती पूर्ण झाली. आणि 19मध्ये काही आमच्या मतदारसंघातली 40-42 गावं अशी होती की त्यांना पाणी जात नव्हतं. ती गावं दुष्काळातच होती. काही मग घाटमाथ्यावरची गावं असतील, काही आता पळशी, आमचं तामखडी समुद्र सपाटीपासून महाबळेश्वर एवढ्या उंचीवरती आहे. तिथं कृष्णेचं पाणी कसं न्यायचं ह्यासाठी अनिल भाऊ प्रयत्न करायला लागले. 6वा टप्पा त्याचा तयार केला. टेंबू उपसा सिंचन योजनेचा वाढीव प्रस्ताव त्याचा तयार केला. आणि 2019ला फडणवीस साहेब CM असताना त्यांनी त्याला मान्यता दिली, तत्वादा मान्यता झाली. आणि ठरलं होतं असं की सरकार परत आलं की आपण काम चालू करू. सरकार आलं पण ते काही महाविकास आघाडी सरकार आलं. मला असं वाटतं की ज्या लोकांनी आम्हाला खूप मदत करायला पाहिजे 4 ते 14 किंवा 99 पासून 4 पर्यंत, त्या लोकांनी टेंबू योजना होऊन दिली नाही, असा माझा आरोप आहे. आणि परत तीच सगळी लोकं त्यात सामील झाली. कुठल्या लोकांनी? नाही म्हणजे नाव कुणाच घेणार नाही, पण हा 6वा टप्पा 19ला जर तत्वता मान्यता झाली असेल तर तो व्हायला पाहिजे होता, किंवा त्याची मान्यता होऊन त्याचं टेंडर प्रोसेस सगळी व्हायला, पण झाली नाही. तुम्ही आज कसा विचार करताय मला माहीत नाही, पण मी हे जे 50 लोक गेले 2022 साली शिंदे साहेबांच्या बरोबर, मला माझ्या दृष्टीनं हा उठाव आहे. मी अनिल भाऊंचा कुटुंबातला सदस्य आहे. अनिल भाऊंचा स्वभाव ह्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेना माहिती आहे. म्हणजे तुम्हाला 1990 साली अनिल भाऊ ज्याला पहिल्यांदा आमदारकीला उभा राहिले त्याला लोकांनी 5-5 10,000 रुपये डोनेशन देऊन त्यांना उभा केले. ते त्या तत्वातले वागणारे माणूस होते. त्यांनी कधीच कोणाकडनं कसली अपेक्षा केली नाही. म्हणजे मला असं वाटतं की मी त्यांना म्हणायचो, तुम्ही एकदा जरी मंत्रिपद मागितलं असं तरी तुम्हाला मिळालं असं. पण त्यांनी ते मागितलं नाही. त्यांनी ज्यावेळेला हे सगळं ठरलं होतं त्यावेळेला शिंदेसाहेबांनी सांगितलं की हा 6वा टप्पा तुम्ही मला पूर्ण करून द्यायचा, मला बाकी काय नको. तेवढ्या याच्यावर त्यांनी ती अट मान्य केली आणि गेले. जायचं कारण असं होतं की म्हणजे मी तुम्हाला आता माझ्या वडिलांचा स्वभाव असा आहे की ते एकदम ग्रामपंचायतपासून आले होते, त्यामुळे ते सतत काम करत राहणं ही त्यांची अपेक्षा असायची. मग त्यावेळेला अशी परिस्थिती होती की CM तत्कालीन जे होते ते आमदारांना सोडा मंत्र्यांनाच भेटत नव्हते. प्रचंड काम त्यावेळेला सगळं थांबलं होतं आणि हे न पेलणार होतं आमच्या मतदारसंघाला. इथली कामं सगळी थांबली होती, त्यामुळं त्या लोकांनी बहुतेक निर्णय घेतला आणि सगळे बाहेर पडले त्याच्यातून. आत्ता एकनाथ शिंदेंचा विषय निघाला. सांगली जिल्ह्यात तुमची शिवसेना आहे, शिंदे गट एकच सीट लढवतोय. टेंबूच्या उद्घाटनाचा जो कार्यक्रम झाला पुढच्या टप्प्याचा, त्याला एकनाथ शिंदे आले होते. तुमच्या मतदारसंघात 2-3 वेळा येऊन गेले, तुमच्या पाठीशी आहेत असं सांगितलं. विशेष लक्ष काय एकनाथ शिंदेंचं तुमच्याकडं? काय तुम्हाला सांगतो, म्हणजे त्यांच्या बाबतीत एक स्लोगन आहे, अनाथांचा नाथ. आणि दुर्दैवानं माझ्यावर तो प्रसंग आला. म्हणजे 1.5 वर्षामध्ये आई वडील दोघंही गेले. आणि राजकारणामध्ये ज्या माणसाने आपल्याला मदत केली त्या कुटुंबाच्या पाठीमागं कायम उभं राहणं हे त्या शिंदेसाहेबांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे अनिल भाऊंनी ह्या उठावामध्ये त्यांना मदत केली असेल, किंवा तिथून पुढच्या राजकारणामध्ये काय निर्णय घेताना किंवा काय सल्लामसलत करून खूप चांगल्या पद्धतीनं दोघांच्यामध्ये कोऑर्डिनेशन होतं. आणि कसलाही कमर्शियल व्ह्यू न ठेवता अनिल भाऊंनी त्यांच्यावर राहिल्यामुळं शिंदेसाहेबांच्या मनामध्ये भाऊंच्या बाबतीत खूप चांगला आदर होता, चांगल्या इमोशन्स होत्या. आणि त्यांच्या पश्चात हा मुलगा उभा राहायला पाहिजे आणि हे कुटुंबाला कुठंही मुडकीस जाऊन देऊ नये. ह्या कुटुंबावरती शेवटी असं आहे, तुम्हाला बघणाऱ्याला खूप सोपं वाटतं, पण अनिल भाऊ गेल्यानंतर आमचं कुटुंब संपावं या हेतून अनेक राजकारण्यांनी प्रयत्न केले ना. त्या पाठीमागं ढाल घेऊन शिंदेसाहेब उभा राहिल्यामुळं आम्ही आज त्या ठिकाणी एवढ्या शक्तीनं या ठिकाणी उभा आहे. आणि त्यांनी खूप मदत केली. मदत म्हणजे काय, बाकी काय नाही, पण आमदार नसताना ह्या 8 महिन्यामध्ये एवढा मोठा प्रचंड निधी देणं एवढी सोपी गोष्ट नाही, ती शिंदेसाहेबांनी ताकदीने केली. तुमच्या सांगली जिल्ह्यांनी कधीकाळी एकावेळी 3-3 कॅबिनेट मंत्री बघितलेत. सध्या एकच कॅबिनेट मंत्रीपद आहे सध्याच्या सरकारमध्ये, पण 3-3 कॅबिनेट मंत्रीपदं एकावेळी बघणारा हा जिल्हा. त्यात तुम्ही आत्ता सांगितलं की शिंदेसाहेब ढाल घेऊन तुमच्या मागे उभे आहेत. पुन्हा समजा महायुतीचं सरकार आलं, परत मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तुमच्या पक्षाला असेल, किंवा तुमच्या विचारांचं सरकार आलं, मंत्रिपदाची आशा अपेक्षा काही आहे? जिल्ह्यानं 3-3 कॅबिनेट बघितले नाहीत साहेब. आमचा जिल्हा कॅबिनेट मंत्रिमंडळ ठरवत होता. वसंतदादा मुख्यमंत्री होते, ते सांगतील ते मंत्री व्हायचे. त्याच्यानंतर सुद्धा जयंत पाटील साहेब होते, आराराबा होते, पतनाव कदम साहेब होते, हे राज्याचं मंत्रिमंडळ ठरवत होते. नंतर थोडं हे झालं, पण मी त्या अपेक्षेनं अजिबात विधानसभेची निवडणूक लढवत नाही. विजयी होणार हा 100%. पण माझं आजही तत्व आहे की जे माझ्या वडिलांनी कधी मागितलं नाही ते मी कधीही मागणार नाही. पण ह्या मतदारसंघासाठी माझी अशी अपेक्षा आहे की आमचं सरकार आलंच पाहिजे. येणार असं आज तर चित्र दिसते. सरकार आल्यानंतर मात्र ह्या मतदारसंघाचा कायापालट करणे 5 वर्षामध्ये, एवढीच अपेक्षा आहे. मी कसल्याही अपेक्षेने मंत्रिपद काही अपेक्षा ठेवणार नाही यासाठी. तर
आपल्यासोबत होते आता सुहास बाबर. त्यांनी सांगितलं या मतदारसंघातलं राजकारण, गटातटाचं गणित, पाण्याचा मुद्दा. त्यांचं विजनबद्दल सुद्धा ते बोलले. इथं पाणी किती महत्त्वाचं आहे, पाण्यामुळे काय प्रश्न सुटू शकतात याबद्दल सुद्धा बोलले. मंत्रिपदाबद्दल सुद्धा बोलले. तर एकंदरीतच आपण या मतदारसंघातलं वातावरण जसं लोकांकडून जाणून घेतलं तसं उमेदवारांकडूनही जाणून घेतलं. हा इंटरव्ह्यू किंवा ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.